नमस्कार, सुप्रभात. आपण पाहता एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया आजच्या 80 बातम्यांमधून. बीडच्या शिरूर येथील गहिनीनाथ गडावर नारळी सप्ताहाचा कार्यक्रम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित. पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकाच व्यासपीठावर येणार. धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पक्षाकडून मुंडेंना आव्हान देण्याची तयारी. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या 25 एप्रिलला होणाऱ्या बैठकीला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत. दिल्लीत इन्कम टॅक्स बिलाची बैठक असल्यानं पालकमंत्री अजित पवारांना पत्र लिहून दिली माहिती. निधी वाटपावरून महायुतीमध्ये पुन्हा नाराजी समोर. हदगावचे आमदार बाबूराव कदमांचा मंत्री अतुल सावेंच्या जिल्हा दौऱ्याला विरोध. मतदारसंघातील कामांना शिफारशीविना मंजुरी देत असल्याचा आरोप. तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकरही सावेंवर नाराज. लवकरच भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष निवडले जाणार. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी भाजपकडून 24 पर्यवेक्षकांची नेमणूक. 24 पर्यवेक्षक प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घेणार. भंडाऱ्यात नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा. महिलांना केवळ निवेदन किंवा मोर्चा काढण्यासाठी न वापरता त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याची गरज. कार्यकर्त्यांनी पटोलेंसमोर व्यक्त केली भावना. हिंदी सक्तीविरोधात प्रत्येक विभागात मराठीचा जागर करा. राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश. मराठीचा जागर करण्यासाठी साहित्यिकांची मदत घ्या. राज ठाकरेंच्या सूचना. राज ठाकरेंविरोधात वकील गुणरत्न सदावर्तेंची पोलिसात तक्रार. राज ठाकरे शाळांना टार्गेट करत असल्याचा सदावर्तेंचा आरोप. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा, त्यामुळे हिंदी भाषा आली पाहिजे. मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. अधिकृतपणे हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही, मग हिंदीची सक्ती कशासाठी? जितेंद्र आव्हाडांचा सरकारला सवाल. ज्या मंत्र्यांनी पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचं परिपत्रक काढलं त्यांना तरी भाषा चांगल्या येतात का? आदित्य ठाकरेंचं सरकारवर टीकास्त्र. तसंच भाषा शिकवायला यंत्रणा उभी करायला तुम्ही सक्षम आहात का? आदित्य ठाकरेंचा सवाल. हिंदी भाषेचा निर्णय हा मराठीला कुठेही कमी लेखणारा नाही. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया. मराठी भाषेचा सन्मान हा महाराष्ट्र आणि सरकारसाठी सर्वतोपरी, मात्र त्याचबरोबर इतरही भाषा येणं आवश्यक. मिटकरींचं मत. यवतमाळच्या काठोडा गावातील घटनेनंतर प्रशासनाला जाग. गावात केवळ पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्याचं अहवाल समोर. आवश्यक कागदपत्र ग्रामपंचायतीने न दिल्यानं टाकीशिवाय इतर काम अपूर्ण. आदिवासी विकास विभागाच्या पुसद प्रकल्पाचं पथक यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील काठोडा गावातील पाणी टंचाईच्या समस्येचा घेतला आढावा. अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून एबीपी माझाच्या बातमीची दखल. वेदिका चव्हाण मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश. सत्य परिस्थिती समोर आणल्याबद्दल एबीपी माझाचेही मानले आभार. यवतमाळ जिल्ह्यातील कारेगाव बेड्यावर पाण्यासाठी महिलांचा जीवघेणा संघर्ष. एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात चित्रित महाराष्ट्रातलं भीषण वास्तव. गेल्या काही वर्षात 6 जणांचा पाण्यासाठी मृत्यू झाल्याचा यवतमाळच्या कारेगावच्या पारधी पाड्यावरील लोकांचा दावा. रोज हंडाभर पाण्यासाठी धोका पत्करावा लागतोय. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल. इंदिरा आयव्हीएफ मध्ये 4 ते 5 दिवस दाखल करणं चुकीचं. तब्येतीत सुधारणा होत नसताना दुसऱ्या रुग्णालयात पाठवणं गरजेचं होतं. तसं न करता सूर्या रुग्णालयात नेलं. चौकशी समितीच्या तपासाचा निष्कर्ष. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयाला पाठवलं पत्र. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या भूमिकेबद्दल विस्तृत माहिती द्या. पोलिसांची मागणी. अहवालात ठोस निष्कर्ष नसल्यानं तुर्तास मंगेशकर रुग्णालयाला दिलासा. बीडमधील वकील महिला मारहाण प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल. मारहाण करणाऱ्या सरपंचासह 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. तातडीने फरार आरोपींचा शोध घेऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश. पालकमंत्र्यांनी बीडसाठी वेळ द्यावा, अन्यथा राजीनामा द्यावा. अॅडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजान यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींवर मकोकासारखी कारवाई करा. दीपक केदार यांची मागणी. नाशिकच्या दगडफेक प्रकरणातील 30हून अधिक संशयित आरोपींची पोलीस कोठडीची मुदत आज संपणार. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं जाईल. रणजित कासलेला अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात कोर्टाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी. कासलेला पुण्यातून घेतलं होतं ताब्यात.
तर कासलेंनी सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओची देखील चौकशी होणार. धनंजय मुंडेंनी कासलेंना 10 लाख दिलेत तर इतर अधिकाऱ्यांना किती कोटी वाटले? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेसाहेब देशमुख यांचं वक्तव्य. या प्रकरणी देशमुख चौकशीसाठी कोर्टात जाणार असल्याची देखील माहिती. मुंबईत पाण्याचा प्रश्न गंभीर. पाणी टंचाईवरून मुंबईत गरीब विरुद्ध श्रीमंत वाद. पाण्यासाठी मोर्चे काढून जाब विचारणारच, आदित्य ठाकरेंचा इशारा. राज्यात विकास कामांसाठी 5 लाखांची झाडांची कत्तल होणार, आदित्य ठाकरेंचा आरोप. भाजप महाराष्ट्राचं वाळवंट करतंय, आदित्य ठाकरेंची टीका. मुंबईत पाण्यासाठीची आंदोलनं सुरूच ठेवण्याचा आदित्य यांचा इशारा. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील चर्चगेट ते मरीन लाईन स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉकमुळे काही लोकल्स रद्द करण्यात येणार असून काही लोकल मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकापर्यंत चालवण्यात येतील. दिवा ते मुंब्रा दरम्यान पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी उद्या आणि मंगळवारी विशेष ब्लॉक. दिवा ते मुंब्रा दरम्यान अप मार्गावर उद्या रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. बदलापूर स्थानकावर कुंपण घालण्याच्या कामासाठी आणि कायमस्वरूपी प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्यासाठी आज रात्री ब्लॉक. या दरम्यान अप आणि डाऊन मुख्य मार्गिका प्रभावित राहणार नाहीत. मध्य रेल्वेवर उद्या सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. मध्य रेल्वेकडून फलाट तिकीट विक्रीवर 15 मे पर्यंत निर्बंध. शाळा महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून नियमित प्रवाशांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची भर. गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेचा निर्णय. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक 4 वरील पादचारी पूल बंद. दुरुस्तीच्या कामानिमित्त पादचारी पुलाच्या जिन्याच्या पायऱ्या 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. कर्नाक पूल 7 जूनपर्यंत सेवेत. कर्नाक उड्डाणपुलाला तडे गेल्यानं पूल बंद करण्यात आला होता. नवीन पूल 70 मीटर लांब असून 26.5 मीटर रुंदीचा असणार. 42 कोटी रुपये खर्चून कर्नाक उड्डाणपुलाची उभारणी. आजपासून विरार ते पालघर रो सेवा सुरू. या सेवेमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होईल. विरार मारंबळपाडा ते खारवाडेश्री दरम्यान रो सेवा. ठाणे महापालिका क्षेत्रात आज कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. आजपासून अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सुरू. पीसीएम गटातून 4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंद. ही परीक्षा 181 केंद्रांवर होईल. सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत केली आत्महत्या. याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. मुंबईच्या विलेपार्ले पूर्व परिसरात दिगंबर जैन मंदिरावर पालिकेची तोडक कारवाई. पालिकेविरोधात विश्व हिंदू परिषद आणि जैन समाजाचा आज पालिकेवर धडक मोर्चा. जैन मंदिरावर कारवाई केलेल्या वॉर्ड ऑफिसरवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी. जळगावमधील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटेलचा संशयित आरोपीला फोन. ड्रग्ज प्रकरणातील फरार संशयिताशी 352 वेळा फोनवरून संवाद. तपासानंतर पोलीस दलात एकच खळबळ. धाराशिव पोलीस स्टेशनमध्ये गोरक्षकांचं आमरण उपोषण. गोवंश हत्याबंदीच्या प्रमुख मागणीसाठी हे उपोषण आहे. पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी. गटारातील पाण्याने धुतलेले ताडगोळे विकणाऱ्याचा व्हिडिओ समोर. रत्नागिरीच्या खेड शहरातील घटना. विक्रेत्याविरोधात संतप्त नागरिकांची पोलिसात धाव. पोलीस व्हॅनवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. व्हॅन थेट ग्रॅनाईट दुकानात शिरली. ग्रॅनाईट दुकानदाराचं हजारो रुपयांचं नुकसान. मीरा रोडमध्ये पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही चित्रित. पत्नी 6 महिन्यांपासून पतीपासून वेगळी राहत असल्यानं संतप्त पतीनं उचललं टोकाचं पाऊल. जोगेश्वरी पूर्वेकडील गटाराच्या चेंबरमध्ये पादचारी अडकला. स्थानिक नागरिकांनी वेल्डिंगच्या साहाय्यानं चेंबरवरील जाळी कापून पादचार्याची केली सुटका. मनपा शाळेसमोरील घटना. पुण्यातील धायरी भागात प्लास्टिकची बंदूक दाखवून ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा. 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 3 दिवसांपूर्वी दरोडेखोरांनी 25 ते 30 तोळे सोनं लुटलं. पुण्यातील कोंढवा भागात दहशत माजवणाऱ्या आरोपींना 12 तासात पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ज्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केली त्याच ठिकाणी पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. धाराशिवमधील साखर कारखान्यात 1 कोटी 10 लाखांची ऑनलाईन फसवणूक. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माढाचे आमदार अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्यात फसवणूक.
धाराशिव सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल. बीड जिल्ह्यातील माजी सरपंचाचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांनी वेळीच पकडल्यानं अनर्थ टळला. रोजगार हमी योजनेतील कामाची चौकशी आणि दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न. घर बांधकामाच्या किरकोळ वादावरून आशा वर्करकडून गर्भवती महिलेला मारहाण. महिलेच्या पोटावर गुप्तांगावर केली जबर मारहाण. अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील डोमातील घटना. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील एका शाळेच्या खासगी बस चालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बीडच्या तेलगावमधील 33 केव्ही सबस्टेशनमधल्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली. आगीत ट्रान्सफॉर्मर जळून खाक. आगीमुळे तेलगाव परिसरातील वीज पुरवठा खंडित. नाशिकच्या मनमाडमध्ये भरवस्तीत बिबट्याचा वावर. बदकाची शिकार करताना सीसीटीव्हीमध्ये कैद. बिबट्याला तातडीनं जेरबंद करण्याची मागणी. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील साखळी गावाजवळ चारचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात. एका महिलेचा यात मृत्यू झाला असून 7 जण जखमी. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात. गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटोच्या दरात घसरण. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत. शेतातच टोमॅटो सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ. मोहोळ तालुक्यातील शेटफळमध्ये विजेचा धक्का लागल्यानं मनोज डंके यांचा मृत्यू. तिघांवर गुन्हा दाखल. 15 एप्रिलला विजेची तार तुटून गवताला आग लागली होती. कल्याणजवळील बल्ल्याणी ते टिटवाळा दरम्यान केडीएमसीची धडक कारवाई. फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई. आतापर्यंत 136हून अधिक अनधिकृत टपऱ्या जमीनदोस्त. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसचं चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना सतावलं जात असल्याचा काँग्रेसचा आरोप. आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ. एका नोंदणीसाठी मानधन 20 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत. माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची माहिती. धाराशिवच्या अंतरवाली येथील भास्कर शिकेतोड शेतकऱ्यानं मुलगा आणि सुनेची लग्नाची मिरवणूक थेट हेलिकॉप्टरने काढली. मिरवणुकीची सर्वत्र चर्चा. सोलापुरात यंदाच्या वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच तापमान 43 अंशांच्या पार. विदर्भातील अनेक भागांमध्ये तापमान 40 अंशांवर. अकोल्यात राज्यातील सर्वाधिक तापमान 44.2 अंशांची नोंद. पुढील 2 दिवस मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ. मंत्री पंकजा मुंडे आज घेणार भाजप कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. काही दिवसांपूर्वी बाबासाहेब आगे यांची हत्या करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसांच्या दरेगाव दौऱ्यावर. शिंदेंनी कोयना विभागातील विकास कामांचा आढावा घेतला तर स्थानिक नागरिकांशी देखील संवाद साधला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंकडून वादात अडकलेल्या फुले चित्रपटाचं समर्थन. चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि टीमसह पत्रकार परिषद घेत चित्रपट आवर्जून पाहण्याचं आठवलेंचं आवाहन. दिल्लीत आज काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक. राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर ईडीनं केलेल्या कारवाईविरोधात चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केला पश्चिम बंगालचा दौरा. मुर्शिदाबादमधील हिंसाग्रस्त भागातील पीडितांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली एलॉन मस्क यांची भेट. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विकासाबाबत दोघांमध्ये चर्चा. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती. या मार्गावर चाचणीसाठी जपानमधून 2 अत्याधुनिक बुलेट ट्रेन्स लवकरच भारतात. 2026च्या सुरुवातीला शिनकनसेन बुलेट ट्रेन चाचणीसाठी भारतात येईल. मेहुल चोक्सी हा भारतीय नागरिक आहे की अन्य देशाचा नागरिक? उच्च न्यायालयाची ईडीला विचारणा. चोक्सी याच्याकडे भारतीय आणि अँटिग्वा असं दुहेरी नागरिकत्व असल्यानं त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. 26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाकडून नॉनव्हेज जेवणाची मागणी. मात्र जेल प्रशासनाकडून नियमाप्रमाणे फक्त व्हेज जेवण. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला फोनवरून भावाशी बातचीत करायची असल्याची माहिती.
फोन करण्याची परवानगी कशी मिळेल याबद्दल तहव्वूरकडून विचारणा. हवामान बदलाचा फटका देशातील साखर उद्योगाला. गेल्या गळीत हंगामाच्या तुलनेत देशांतर्गत साखर उत्पादनात 60 लाख मेट्रिक टनांची घट होण्याची भीती. सुमारे 24 ते 25 हजार कोटींचा आर्थिक फटका बसण्याची देखील शक्यता. हैदराबादमध्ये मुसळधार पाऊस. काही भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ. सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं घेतलं शनी शिंगणापुरातील शनिदेवाचं दर्शन. यावेळी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा, मातोश्री सुनंदा शेट्टी देखील उपस्थित होत्या. नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या केदार जाधवांनी सहकुटुंब घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. मंदिर समितीच्या वतीनं जाधव यांचा सत्कार. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात दुर्मिळ पांढऱ्या चिमणीचं दर्शन. राजुरा घाटेतील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात ही दुर्मिळ चिमणी दिसली. देशातील पहिला डिजिटल अरेस्ट रक्षक हेल्पलाईन नंबर जाहीर. मुंबई पोलिसांकडून सायबर फ्रॉड प्रकरणी पहिलं पाऊल. डिजिटल अरेस्टच्या प्रकरणात वाढ होत असल्यानं मुंबई पोलिसांचा निर्णय. 21 एप्रिलपासून सन मराठीवर हुकुमाची राणी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला. दररोज सायंकाळी 7 वाजता बघता येणार. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या T20 मुंबई लीगच्या तिसऱ्या मोसमाची घोषणा. यावेळी एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि रोहित शर्मा यांच्या उपस्थितीत येत्या 26 मे ते 5 जून या कालावधीत या स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल. आणि बातम्यांचा वेगवान आढावा